आरोग्यम धनसंपदा अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ही म्हण कितीतरी वेळा आपल्या कानावर पडत असते. निरोगी मानवाला ही म्हण तंतोतंत लागू होते. आजचे हे नेहमी बदलणारे वातावरण यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आपल्याला दिसून येत असते. नवजात बालक म्हणजे देशाचं भविष्य आहे असं आपण म्हणतो. नवजात बालक आणि बालरुग्ण यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि बालकांच्या आजारावर चांगले उपचार होणे ही काळाची गरज आहे. आज आपण अनेक नामांकित बाल रुग्णालय आपल्या आजूबाजूला असल्याचं आपण नेहमी बघत असतो. दुसरा मजला जुना कोलगडे वाडा, नेहरू भवन समोर, आठवडे बाजार, मनमाड, नाशिक या ठिकाणी गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या शुभ हस्ते नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवजात आणि बालरुग्ण हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत भालेराव यांनी या हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ केला असून या हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अंतरुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग या सुविधा असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर हेमंत नमस्कार, मी डॉक्टर हेमंत भालेराव, बालरोग तज्ज्ञ. मनमाडमध्ये आपण नवीन बालरुग्णालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्या बालरुग्णालयामध्ये आपण न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर म्हणजे नवजात आणि कमी वजनाचे जे बालकं असतात, ज्यांचं गर्भामध्ये पोषण झालेलं नसतं, अशा बालकांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या वर्धनासाठी एक न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट असतं आणि त्या युनिटमध्ये आपण त्यांना ठेवतो. सर्वसाधारण रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणा, मेकोनेम ॲस्पिरेशन म्हणा, कमी वजनाचे बालकं म्हणा, लो बर्थ वेट बेबीज म्हणजे 2 किलोपेक्षा खाली जी वजनाची बालकं असतील, 1.5 किलोपेक्षा खाली वजनाची बालकं असतील, व्हेरी LBW म्हणून एक असतो, व्हेरी लो बर्थ वेट बेबी म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोच्या कमी वजनाची बालकं असतील, त्यांचाही उपचार आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये करत आहोत. सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त आपलं इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे आणि यामध्ये मल्टीपॅरा मॉनिटर आहे. काविळीसाठी इक्ट्रेस म्हणजे नवजात जॉन्डिस जो असतो, नवजात कावीळ बालकांमध्ये होते, साधारणतः एक 48 तासाच्या आतमध्ये जी होते ती फिजिओलॉजिकल जॉन्डिस असते, पॅथॉलॉजिकल जॉन्डिस असते. 48 तासानंतर जी होते ती फिजिओलॉजिकल जॉन्डिस होते. म्हणजे जर 48 तासाच्या आतमध्ये जॉन्डिस झाली तर त्याला आपण काविळीसाठी फोटोथेरपी लावत असतो. ते पण आपण युनिट इथे 2 युनिट ठेवलेले आहेत. एका युनिटमध्ये 2 सेट असतात. त्या पद्धतीने आपण 4 काविळीचे 4 फोटोथेरपी युनिट आपण इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर मल्टीपॅरा मॉनिटरमध्ये 5 पॅरा मॉनिटरपासून 3 पॅरा मॉनिटर, 2 पॅरा मॉनिटर आहे. नवजात बालकांना IV फ्लुइड्स देण्यासाठी आपण डिरेक्टली सलाईनचा वापर करत नाही, त्या ठिकाणी आपण सिरिंज पंप वापरतो. ते सिरिंज पंप पण अद्ययावत असे सिरिंज पंप आपण इथे ठेवलेले आहेत. त्याचप्रकारे काही रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड आपण ठेवलेला आहे, जनरल वॉर्ड ठेवलेला आहे. स्पेशल वॉर्डमध्ये देखील आपण ऑक्सिजनची सुविधा तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा आहे. मेडिकल स्टोअर आहे. जनरल वॉर्डमध्ये 7 बेडेड जनरल वॉर्ड आहे आपला. मेडिकल स्टोअर आहे. पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकंदरीत 2000 स्क्वेअर फूट एरियामध्ये आपण या बालरुग्णालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि मनमाडकरांच्या सेवेसाठी मनमाडकरांची जी गरज होती अगदी माफक दरामध्ये, कारण मीही भूमिपुत्र असल्यामुळे मला मनमाडकरांचं परिस्थिती माहिती आहे, त्या परिस्थितीनुसार आपण इथे सेवा देणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मेट्रो सिटीमध्ये आपण सुविधा देत असतो, त्या पद्धतीची सुविधा आपण इथे देणार आहे. मी मुंबईमध्येही 3 वर्ष हॉस्पिटल चालू केलं होतं. तिथला जो माझा काय अनुभव आहे, एक्सपर्टाईज आहे, त्या मी इथे पूर्णपणे पणाला लावेल आणि जे आपल्याकडे बालरुग्ण येतील त्यांना आपण इथे सुजलाम सुफलाम करण्याचं काम करू आणि त्यांना एक उत्तम आरोग्य देण्याचं काम इथे आपण करणार आहोत. धन्यवाद. ज्याप्रमाणे सुरू होतो अतिशय आनंदात, उत्साहात, त्याचप्रमाणे त्याचा शेवट देखील आनंदात होणं तितकंच गरजेचं असतो. आपण म्हणतो ना की शेवट जितका छान तितका तो कार्यक्रम प्रभावी असतो. त्याचप्रमाणे आज आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलात, आम्हाला वेळ दिलात, डॉक्टर साहेबांचा सत्कार केलात, आमच्याकडे वेळ काढून आलात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानणं तसं शब्दात शक्य नाही, कारण की आजच आभार मानून आम्ही तुम्हाला मुक्त करणार तर नाहीत, कारण की आम्ही हॉस्पिटल चालवणार आहोत आणि हॉस्पिटलमध्ये
आभार मानून चालणार नाही, तर ऋणात अडकणं गरजेचं आहे. म्हणून तुमचे ऋण असेच सदैव आमच्याकडे असू द्यावेत ही आमची इच्छा असेल. पुनश्च एकदा तुम्ही आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच इच्छा. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, नातलग, मित्र मंडळी, डॉक्टर्स असोसिएशन, नेते मंडळी, नगरसेवक, माजी आमदार तसेच सर्व हा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. सर्वप्रथम मंचावर उपस्थित गणेश भाऊ धात्रक साहेबांबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेस मी मनमाडमध्ये आलो होतो त्यावेळेस पहिली भेट आमचे विकी भाऊ सुरवसे यांच्या मार्फत साहेबांशी झाली आणि बाकी नेते मंडळींना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात. बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी अगोदर काही लोकांना सांगून ठेवावं लागतं, पण भाऊंकडे आम्ही गेल्यानंतर भाऊंनी मला त्यांच्या चेअरवर बसवलं त्यांच्या ऑफिसच्या आणि त्याच वेळेस त्यांनी मला सत्कार करून टाकला. त्यामुळे गणेश भाऊ धात्रक हे फक्त काही राजकीय नेते किंवा सामाजिक नेते नसून ते एक मनमाडकरांच्या कुटुंबातील एक भाग आहेत आणि त्यांचं सहकार्य हे कायम सर्वांसोबत असतं. आणि आमचे गणेश भाऊ संतोष भाऊ बळीत यांचा तर असा अनुभव आहे की मी ते साहेबांना संजीवनी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनमाड शहरातले सर्व भालेराव कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन आलेले आज मनमाड शहराचे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ बागरेच्या, मुतासाहेब चोरडिया, अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहिले. ज्यांचा जैन साहेब, नितीन भाऊ यांचा मोठा असा अनुभव आहे आणि त्यांचा अनुभवाचा आशीर्वाद देण्यासाठी भालराव साहेबांना ते या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. हा मोठा भालराव साहेब तुम्हाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आहेत त्यांच्याकडून. आणि आमचा प्रोटोकॉल कसा असतो शिवसेनेचा, डॉक्टर साहेब आमचे जिल्हा प्रमुख बोलल्यानंतर आम्ही बोलणार नाही, पण आमच्या वाल्मिक जरा थोडं त्यांनी सांगितल्यावर मला बोलावंच लागलं. तरी आमच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक अशा शुभेच्छा आहे. बाकी एका भूमिपुत्राच्या हॉस्पिटलसाठी आपण सगळे उपस्थित राहिला. मी आता सरांचं मी ऐकत होतो का सरांनी डॉक्टर हेमंत सरांबद्दल किंवा त्यांच्या दोन्ही ज्या भगिनी किंवा आई वडिलांबद्दल जे सांगितलं का शून्यातून विश्व निर्माण करणाराच खरा माणूस असतो, मी असं समजतो. ज्याच्याकडे सगळं आहे, सगळ्या गोष्टी असताना घडणं आणि काही नसताना घडणं याच्यात खूप मोठा फरक आहे. इतिहास असाच घडतो का जो सर्वसामान्य असतो ते काहीतरी करून दाखवतो, त्याच वेळेस इतिहास घडतो. आणि त्या पद्धतीचं काम आपल्या हेमंत सरांनी त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो. तसं बघितलं तर त्यांना मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटी आमचे जवळचे मित्र, मोठे बंधू गणेश भाऊ धात्रक, लहान बंधू संतोष भाऊ बळीत, मिश्राजी, उपस्थित सर्व डायस, समोर बसलेले माझे सगळे डॉक्टर मित्र आणि बंधू भगिनींनो, आज संजीवनी बाल रुग्णालयाच्या रूपानं मनमाड शहरामध्ये एक बालरोग वैद्यकीय सेवेचं नवीन दालन लोकांकरता उघडं झालेलं आहे. भालेराव साहेब, गाव खूप मोठं आहे. महत्वाची गोष्ट कामगार वस्तीचं गाव आहे, परंतु मनाने खूप मोठे मनाची लोक या शहरामध्ये राहतात. वैद्यकीय सेवा घेत असताना प्रत्येक डॉक्टरला या ठिकाणी आदर दिला जातो, त्याने सांगितलेला सल्ला ऐकला जातो आणि ज्या अनेक गोष्टी मनमाड शहराबद्दल बोलल्या जातात त्याचा अनुभव अजून तरी गेल्या 45-50 वर्षात मला कधी आलेला नाही. कारण मला स्वतःला वैद्यकीय सेवेला इथे 40 वर्ष झाले, आमच्या वडिलांनी 60 वर्ष सेवा दिली, परंतु या गावाने निश्चितपणे प्रत्येक डॉक्टरला भरभरून प्रेमच दिलेलं आहे. त्याबद्दल मनात कोणतीही शंका नाही. फक्त या निमित्ताने मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की काम करायला स्कोप भरपूर आहे. तुम्ही जेवढं काम कराल आणि वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर यांना अगोदर जे हरी करतो आणि समोर बसलेले सर्वच मंच ज्याची व्यासपाठ पाहतात की संजीवनी हॉस्पिटल
थोडा वेळ घेतो मी, मला जास्त बोलावं लागतं, प्लीज जरा मी माफी मागतो. की प्रत्येक क्षेत्रात सेवा करतात. मी एक सेवेकरीच आहे. चांदवड आणि नांदगाव तालुक्यातील हे संजीवनी हॉस्पिटल मध्यवर्ती. आणि जसं डॉक्टर यांची जी मनीषा होती, ईर्ष्या होती की मी कुठं तरी काहीतरी करावं, की दगडाला शेंदूर भाजला म्हणून देव होत नसतो. दगडाला शेंदूर भाजला म्हणून देव होत नसतो. त्या दगडामध्ये काय आहे हे शिल्पकाराने ओळखलं पाहिजे. त्या दगडामध्ये काय आहे हे शिल्पकाराने ओळखलं पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवरगण, डॉक्टर हेमंत भालेराव यांचे स्नेही संबंधी आणि आप्तजन, आज आपण संजीवनी बाल रुग्णालय च्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित आहोत. आज जितका आनंद हेमंतच्या माता पित्यांना होतो आहे की आमचा मुलगा MD झाला आणि मनमाडमध्ये त्याने त्याचं एक मोठं असं हॉस्पिटल बांधलेलं आहे, सुरू केलेलं आहे. तितकाच आनंद आणि तितकाच अभिमान हा मला देखील आहे. अगदी हेमंत ज्या वेळेला त्याची MD ची डिग्री पूर्ण झाली त्यावेळेला आणि त्यानंतरही माझ्या संपर्कात होता. आमचं फोनवर बोलणं सुरूच असायचं. जसं माझी विद्यार्थी नव्हे तर तो माझा विद्यार्थी. आमच्या वाल्मिक पाटील सरांनी सांगितलं ते आमचे माझे विद्यार्थी आहेत. तर माझा संपर्क त्याच्याशी होताच. ज्या वेळेला त्याने मला अशी इच्छा व्यक्त केली की मनमाडमध्ये हॉस्पिटल सुरू करायचं आहे, तर मला सगळ्यात जास्त आनंद झाला. आणि मग माझ्या जाधव क्लासेस मधील प्रत्येक विद्यार्थी हा एक जाधव क्लासेसच्या विद्यार्थी परिवारातील सदस्य अशी संकल्पना त्याही वेळेला सांगितली आणि आजही आहे. मग माझ्या परिवारातलं एक सदस्य आज MD झालेला आहे, बालरोग तज्ञ आहे आणि मुंबई सारख्या चेंबूरमध्ये एका मोठ्या शहरामध्ये स्वतःची प्रॅक्टिस करतो आहे आणि त्यानंतर मनमाडमध्ये आपलं स्वतःचं हॉस्पिटल टाकू. माते भवत्वंतराय सुखी दीर्घायुको भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोती भवन्तु ते. इचितं पतितं तुयं किपमेव सामि जतु सभ्ये पुरेन्तु चित्त संकल्प छन्दोपन्न रसो यथा आयु आरोग्य संपत्ति सब संपत्तिमेव च ततो निपान संपत्ति विनाते समीक्षतु. अभिवादेन सिल्ली सनिचं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वड्डन्ति आयुवनो सुखं फलन्ति. साधु साधु. सेक्रेटरी मनमाड डॉक्टर्स असोसिएशन ह्या नात्याने डॉक्टर हेमंत भालेराव सर यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनमाडमध्ये गोरगरीब रुग्ण यांचं प्रमाण खूप जास्त आहे, तर त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा हो. तसेच डॉक्टर भालेरावांच्या वडिलांचे आमचे जे संबंध आहे फार जुने आहे. आता डॉक्टरांचा आमचा फारसा काही त्याचा कॉन्टॅक्ट आला नव्हता, परंतु मनमाडमध्ये फार मोठी अडचण आहे की बालरोग तज्ञांची फारशी कमतरता आहे आणि ग्रामीण भागाच्या लोकांना जी आधी अडचण येत होती ती या डॉक्टर भालेरावमुळे फार मोठी. असलेले मान्यवर आणि मनमाडमध्ये ज्यांची रुग्णसेवेची आजपासून सुरुवात होत आहे असे डॉक्टर हेमंत भालेराव यांना मी त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीस
शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून मनमाडच्या संपूर्ण बाल रुग्णांची छान सेवा हो व ईश्वर त्यांना त्या कामात यश देव अशी मी सुइच्छा व्यक्त करतो, सल्ला देतो. त्यांना व्यवस्थित आपण काउन्सिलिंग करून पेशंटची ट्रीटमेंट करतो. पेशंटचं समाधान हेच आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. आणि जसं आता गंगा भाऊंनी सांगितलं किंवा काही अडचणी होतात, अडचणी सिटीमध्ये पण असतात, पण डॉक्टर त्याचा पूर्ण कौशल्यपणाला लावून त्याची कोणताही डॉक्टर ट्रीटमेंट करत असतो. कधी कधी पेशंट आणि डॉक्टरमध्ये कम्युनिकेशन न झाल्यामुळे काही गैरसमज निर्माण होतात. साहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजे शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन. बंधूंनो, आज या ठिकाणी अत्यंत सुवर्णयोग असं आलेलं आहे आणि मनमाड शहर हे बघितलं तर अनेक वर्षापासून आपण बघत आहोत. एक मनमाड शहर हे अत्यंत लोक बोलतात बकाल वस्ती आहे. या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही, पाणी नाही, विकास नाही, परंतु शिवाजी अण्णा कांदे यांच्या माध्यमातून या शहराचा झपाट्याने विकास चालू आहे. पाण्याची समस्या सुटलेली आहे, MIDC होते आहे आणि या शहराच्या विकासासोबत या ठिकाणी जे बाहेर जे लोक गेले होते आपली मायभूमी सोडून मनमाडचे बाहेर गावी, नाशिक, कुठे पुणे, पुढे मुंबई, ते लोक परत या ठिकाणी येत आहेत आणि मनमाडमध्ये आपलं वास्तव्य करीत आहेत. तसंच हे मनमाड शहर हे कामगार वस्तीचं शहर आहे. या ठिकाणी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, वर्कशॉप, BPCL प्लांट, परंतु या ठिकाणी आनंदाचा दिवस आणि या आनंदाचं औत्सुक्य असं की डॉक्टर हेमंत भालेराव यांच्या संजीवनी बाल रुग्णालयाचं या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये आपण सर्वजण उद्घाटन करत आहोत आणि या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सरांना शुभेच्छा देण्यासाठी. हा त्यांच्या आपण म्हणतो की आपल्या मुलांनी शिकावं आणि आई वडिलांचं स्वप्न असतं की मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं, आपलं नाव कमवावं, त्यांनी एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन समाजाची सेवा करावी, असं स्वप्न भालेराव परिवाराचं या त्यांच्या हेमंत विषयी असेल. आणि हेमंत भालेराव यांनी जे काही डॉक्टरकीचं स्वप्न त्यांच्या कुटुंबाचं पूर्ण करून आज मनमाडमध्ये येऊन सरांनी हा काही मनमाडमध्ये हॉस्पिटल ओपन करून मनमाडच्या लोकांची सेवा करण्याचं हे व्रत डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याची आज सुरुवात आहे. आपणा सर्व पैसा भेटतो, परंतु आपल्या गावात आपण ज्या ठिकाणी वाढलेलो, ज्या ठिकाणी जन्मलेलो आहे त्या गावातच ती सेवा दिली पाहिजे, हा उद्देश ठेवून हेमंत भालेराव डॉक्टरांनी या ठिकाणी आपला हॉस्पिटल चालू केलेलं आहे. मनमाडकरांची ही गरज होती, कारण मनमाडला एकच हॉस्पिटल बालरोग तज्ञांचं होतं आणि त्याला पर्याय नव्हता आणि त्यांनी तो पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी सर्व मनमाडकरांच्या तर्फे पहिले त्यांचे धन्यवाद. आणि या पुढेही त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मनमाडकरांची सेवा होईल आणि या आरोग्य क्षेत्रात लहान मुलांच्या बाबतीत, लहान बाळांच्या बाबतीत जे काही जास्तीत जास्त सेवा त्यांना उपलब्ध करून देता येतील अशा त्या देतील आणि माफक दरात तर देतीलच, याबद्दल काही शंकाच नाही. कारण ते एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असल्यामुळं ते माफक दरात त्यांनी या ठिकाणी व्यवसाय करण्याचा ज्या मानस ही आमच्यासाठी अभिमानाची बातमी आहे, ही आमच्यासाठी स्वाभिमानाची बातमी आहे. पण त्याही सोबत हे मनमाडकरांचं सुदैव आहे की मनमाडच्या या कर्मभूमीमध्ये, मनमाडच्या या भालेराव डॉक्टरांच्या जन्मभूमीच त्यांनी कर्मभूमी केली आहे. या कर्मभूमीमध्ये आपल्याला MD स्पेशलिस्ट बाल रुग्णालयाचे डॉक्टर भेटताय, तेही मनमाडच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये. एक महत्वाची गरज फक्त मनमाडमध्ये नव्हे तर मनमाडच्या. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर.